करतात दोन तरुण जे भाऊ आहेत त्यांच्याशी मी आपली ओळख करून देणार आहे. आपलं नाव? मोहनीश भालचंद्र प्रभू. देवेश भालचंद्र प्रभू. तर किती वर्ष झाली आपल्याला या ठिकाणी आपण हे निरनिराळी प्रकारची भाजी उगवतात ते? झाली 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष झाली. आणि यापूर्वी कोण हे करत होते, काम करत होते या ठिकाणी? या ठिकाणी दीपक गावडे शेती करायचे आणि किशोर कुपल बनवले ते दोघं मिळून ते इकडे भाजी करायचे. आता ही एरिया किती आहे साधारणपणे? 1.5 एकर आहे. 1.5 एकर. हो. आणि कोणकोणती पिकं 1.5-2 घेतली एकर आहे? आहे. कोणकोणती पिकं घेतली आहे? याच्यात काकडी आहे, हां भेंडी आहे, हां चिबूड आहे, हां. कणगी आहे, दोडकी आहेत, वाली आहे, कारली. हे भेंडे आहे. होय होय. हे बियाणे कुठून मिळाले आपल्याला? राघव गावडे, राघव गावडेपासून सद्गुरू. आणि केव्हा सुरू केलं ही शेती करायला ही भेंड्याची? ही भेंड्या तेव्हाचपासून 10 वर्ष झाली. तसं नाही, जूनमध्ये की जूनच्या 10 तारखेला जूनच्या 10 तारखेला लावलेली आहे. ओके ओके. हे कशासाठी घालता? हे रान न येण्यासाठी. रान न येण्यासाठी. हो. ओके. म्हणजे साधारण याला आता बाजारपेठ कुठून मिळणार? लोकल बाजारपेठ हुबळीचा माळ आहे, तिकडे 2-3 गिरायक आहेत, कसाला आहे, उरोस आहे, मालवण आहे. ही जात कुठली माहिती सांगू शकता का? कुठली जात आहे की गावठीच जात आहे? नाही गावठीच जात. गावठी जात आहे. गावठी जात. हो. आणि शेणखत आणि काय करता? पहिलं ट्रॅक्टर पूर्ण पलटी मारतो, हां नंतर रोटर मारतो, हां. नंतर गोवर आणि खत दोरी टाकून सरळ टाकून घेतो. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यावर इथली माती इथे टाकून मोठा बेड करायचा, हां ते टाकायचं. हां. त्याच्यानंतर ते मल्चिंग घालायचं. हां बरोबर. त्याच्यानंतर त्याला लोखंडी त्या पाईपाने होल मारायची, हां. नंतर बी घालायचं. हां बरोबर. ही झाली तुमची भेंड्याची. भेंड्याची. पुढे जाऊ. हे कराण्याची. हां हां, ही कराण्याची मोठ्या प्रमाणात नाही शेती केली, नाही थोड्या प्रमाणात. होय आणि या चिडक्या. होय. मी बघ खाते. त्याला किती दिवस लागतात हे पूर्ण व्हायला? तो ते पडल्यापासून एक फळ पडल्यापासून 20-25 दिवस. 20-25 दिवसात 25 होतं. दिवस, हो. चतुर्थीला बरोबर होणार. होय होय. हां बरं. आता आणि 4-5-6 दिवसांनी अजून होणार तो. होणार बरोबर. होय. हां त्याचं पण सेम तशीच प्रोसिजर आहे. हां समजलं. हां. ही मेच त्या 20 तारखेकच घातले, 10 तारखेकच घातलेली आहे जूनच्या. हां हां कळलं. ते आता परिपक्व नाही आम्ही नगार देतो. नगार 30 देता. रुपये नग. 30 रुपये नग. हां हां बरं. पाईपलाईन केली आहे ना, तर साधारण किंवा मे महिन्यासाठी त्या पुढच्या महिन्यासाठी करता येईल? नाही ही तेव्हाच केलेली आहे. हां हां पाऊस जर गेला हां तर पाणी लावायचं आणि इथून खत सोडायला मिळतं. हां. खत पण इथूनच सोडता? हा, जर का विद्राव्य खत सोडायचं असेल तर इथून सोडायला मिळतं. हां. बुरशीनाशक आणि आणि ही विद्राव्य खत. परमनंट पाईपलाईन आहे? होय परमनंट.